आंबवडे हे गाव जरी छोटं असलं तरी इथला आपलेपणा आणि शांतता मनात घर करून जाते. वांग नदीच्या तीरावर वसलेलं हे गाव जरी छोटं असलं तरी इथल्या माणसांची मनं अगदी सुंदर आणि मोठी आहेत. कराडमधून आंबवड्यात यायचं म्हटलं तर कोळे किंवा कोळेवाडी इथून निसर्गरम्य अशा वातावरणात येता येतं. इकडे आंबवड्याकडे येणारा गावचा जो प्रवास आहे तो निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणारा वाटतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर निवांत जगणं काय असतं याची अनुभूती आंबवड्यामध्ये आल्यानंतर येते. गावातील अंबाबाई देवीचं मंदिर हे इथलं प्रमुख श्रद्धास्थान आहे. इथल्या प्रत्येक व्यक्तीवर अंबाबाई देवीची छत्रछाया आणि आशीर्वाद आहेत. आंबवडे गावात मोठी बाजारपेठ नाही किंवा मोठी वर्दळही नाही, पण सकाळी सुरू होणारी कामांची लगबग आणि संध्याकाळी गावात परतणारी माणसं हे इथलं खरं चित्र आहे. यात्रा, एखादा सण किंवा एखादा उत्सव असला की गावकऱ्यांचा एकोपा इथे आपल्याला पाहायला मिळतो. गावाचं आकारमान जरी छोटं असलं तरी इथल्या माणसांची मने खूप मोठी आहेत. वांग नदीच्या रूपामध्ये निसर्गाने एक अनोखी देणगी आंबवड्याला दिलेली आहे. एकंदरीतच काय तर इथल्या गावचं वातावरण म्हणजे नादच भारी ना भाऊ. आंबवडेकरांनो, व्हिडिओ कसा बनला आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाहेरची लोकं जर पाहत असाल तर तुमच्या आंबवड्यातल्या मित्राला कमेंटमध्ये टॅग करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला फॉलो करायला विसरू नका.